कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कोण असा आत येवा। मी येदायचे। चारू अगो रात कितकी झाली झोप नाही तू का? माझं जरा काम होतं तुमच्याकडे। माझ्याकडे एवढ्या रात्री कसला काम गो? मला तुमच्याशी जरा बोलायचंय। येऊ? विचारत काय? ये। आई, अहो तुम्ही? हो सॉरी, मी तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं? आय मीन तू झोपली होतीस का? नाही नाही, झोपले नव्हते। काय झालं, काही काम होतं का? अगं माझं कधीपासून डोकं दुखतंय ग, थांबायचं काही नावच घेत नाहीये, म्हणून मी तुला बोलवायला आले। मला प्लीज डोक्याला बाम लावून देतेस का? काय झालं? सर, आईंचं डोकं खूप दुखतंय, मी त्यांना बाम लावून देते। थांब, तू कशाला? मी आहे ना। नाही नाही, तू नको, तू झोप, नाही तर तुझी झोप पूर्ण नाही होणार। आणि माझी सून आहे ना, ती लावून देईल बाम। हो, छान एकदम मसाज करून देते, बरं वाटेल तुम्हाला। चला येत। तुम्ही मगाशी उमा त्यांना जे काही बोलत होता ते मी ऐकलंय। खरं तर मी दुसऱ्याच कामासाठी आले होते, पण तुम्ही दोघी बोलत होतात म्हणून मी आत नाही आले। सगळं ऐकलंस ना तर बरा झाला, माझा एक काम सोप्या झाला। म्हणजे तुम्ही खरंच ओवी आणि श्रीनूच्या लग्नाला परवानगी देणार आहात का? अगो तर बाहेर उभ्या राहून तू सगळं ऐकलंस ना, मग पुन्हा किती विचारतो? आता काय तुझ्या हातात पत्रिका देव काय म्हणजे तुझा विश्वास बसतलो? गो बस। हा बघ, तुझा जा शिनूवर प्रेम असा ना तर एका बाजून हा, म्हणजे तुझा प्रेम एकतर्फी हा, शिनूचं प्रेम नाही हा तुझ्यावर। असू दे ना, मला नाही फरक पडत। मला इतकंच माहितीये की तुम्ही माझ्या आणि शिरीनच्या लग्नाला आधी होकार दिला होता, आणि आता तुम्ही मागे नाही फिरू शकत। माझं शिरीनवर प्रेम आहे, मला एवढंच पुरेसं आहे। तुझा शिनूवर खराच प्रेम हा काय गो? हो, तेही लहानपणापासून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।